श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. ध्यान. वृत्त वसंत तिलक. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषरयुतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदय ध्यातन नृतेंदुलेखा. ओम ऋषिर्वाच. छंदानुष्टुप. निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सवे मृत पाहुनी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. गर्भांध होशी का दुर्गे मान्यथा व्यर्थ हे तुझी. सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी उवाच. दुष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ब्रह्मानी आधीच्या देवी अंबेच्या देही लोपल्या. अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच. माझ्या विभूतीच्या होत्या मद्रूपी लीन होऊनी. एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा. ऋषिर्वाच. पाहती दानवदेव संग्रामी शुंभ अंबिका. भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल. शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर. भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्यायुतावरी. शुंभ निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी. तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी. असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली. सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्यची. शक्ती सोडी महादैत्य येता ती अंबिकेवरी. देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली. शतशशी दीप्त ऐसी ढाल घे तलवार तो. चवताळून या क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्यात क्षणी. सूर्यवत तलवार ढाल मोडोनी टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला. मुद्गल घेऊनी हाती दैत्य देवीस लक्षत्य. देवीने तीक्ष्ण बाणाने मुद्गल तोडता त्वरे. बुक्का मारावया लागी मूठ बांधी महाखळ. देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी. छातीत तया दैत्याच्या थोर आघात जाहला. शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित. पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे. पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली. नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन. आश्चर्य करती चित्ती आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उचलनिया शुंभाशी पाडी भुवरी देवी ती. तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी. मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत. दैत्यराज शुंभ आला पाहोनी आपल्याकडे. त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत व द्वीप झाले कंपित ते दवा. उडाला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला नभसु स्वच्छ झाले. उल्कापात होते ते थांबले मेघ कुच्छळ. नद्यांशी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती. शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी. गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्यमोहक. अप्सरागण तालाशी धरुनी नाचतो नभी. वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशती. प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये दशमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. देवता स्तोत्र करती देवीचे शुभमंगल. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यान छंद आर्यागिती. बालरविवत कांती जशशी भाडी सुस्तन त्रयी नेत्री. सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभयते हाती. ओम ऋषिर्वाच.
देवी वधी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवन्नी करुणी समोरा कात्यायनीशी सुरस्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नान देई कांती देवी विनम्रास प्रसन्न भावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक मही स्वरूपास्थित तू अशोक शौर्या असीमा तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे निहोई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मूलाग्र विश्वा परमा तू माया मोही तत्वाया जगतास केले मोक्षा तू आलोक किती कनेले विद्या समजता तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी पराशब्द न तुझ्या स्तवाला सर्वभूतस्थिता देवी स्वर्गमुक्ती प्रदायिनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य नयाहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदयी तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते कालकाष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तरे शक्ती नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी स्थिती विनाशाहे शक्ती भूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वस्त्र्या हरिदेवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मानी रूपधारिणी कौशांबक्षरिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचंदादी हरे महावृषभवाहिनी महेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते मयूरकुकुटवृत्ते महाशक्तिधरे अनघे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र धाडेवरी वसुंधरा वराहरूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंहरूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमे त्रैलोक्यत्राणसहिते नारायणी नमोस्तुते किरीटीने महावज्रे सहस्ररेणोज्जले वृत्तपानहरे ऐन्द्री नारायणी नमोस्तुते शिवदूते स्वरूपेण रथदैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते दंष्ट्राकराल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमंथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुये महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूती वाब्रवीतामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे दुर्गा देवी नमोस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचनत्रय विभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते ज्वाराकराला अत्युग्र सर्वसंहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोस्तुते नाशवी तेज दैत्यांचे आपुले धनुच्या स्वरे पापनाशवी घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खडग हाती दैत्यांचे रक्तमांसजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझ आमुचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आश्रित जेते न विपती त्यांना त्वदाश्रितांचे बळपीडितांना येणे विधित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपाधरोनी बौद्धात्ममूर्ती केली लीला त्वा करिको नैवक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व गर्तेत महांधकारी तू चाळविशी भ्रमिवृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपुडाकू महाकजाग दावानली सिंधू तसोबतीशी तू रक्षिसी या सकळा जनाशी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मिके धर्षी तूच विश्व विश्वेश्ववंदा तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाकशमवी जन आपदाला पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे देवी उवाच वरमागा देवतांनो इच्छा जे तुमचे मनी
सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो. देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर. आमचे वैरे जे कुणी नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शिंब निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंदगोप गृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी. विंध्याचलात राहुनी वधीन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी. वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे. वदता तया दैत्याशी क्रोधावत मुखामध्ये. डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव. रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी. मज होणे अयोनिजा स्तविती मुनी ते मज. पाहिन शतनेत्राने मुनी जना मी ते क्षणी. कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला. तत्काळी जेममध्येही शाक उत्पन्न होतील. अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते. शाकंबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी. त्या अवतारी मी नामे वधिन दैत्य दुर्गम. दुर्गा देवी महाख्याता तेने नावे पावेन नाव मी. भीमरूप हिमपरांती मज येणे असे पुन्हा. रक्षावया मुनिवृंदा वधिन राक्षसांसमी. भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी. अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी. तया महादैत्या लागी होईन प्राणहंती मी. भ्रामरी नाम घेऊनी स्तोत्र गातील ते जन. पुढे दानव ज्या वेळी ताप देतील या जगा. अवतरुणी तेव्हा मी नाश करीन शत्रूचा. ओम श्री अच्युत विरचितयो प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशो अध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. देवी चरित्रपाठ महात्म्य. कांती वीज जशी मृगेंद्र वाहना भासे अति भीषण. कन्या खडग धरुनी ढाल करीती भावे जिचे सेवन. हाती चक्र गदा धनुशर असी पाशादिकी तर्जनी. दुर्गा अग्नि मयात्मिका शशीधरा नेत्रत्रयाध्यात्मी. ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील. निश्चये सकळ बाधा राहुनी राहितो सुखी. मधुकैटभ संहार महिषासुरघात जो. शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातुनी. भक्तनी ऐक्यता माझे महात्म्य अति उत्तम. तयाशी पाप स्पर्शेना आपत्ती राहिना कुणी. दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे न भय राहे भय राजा न डाकूचे. अस्राग्नी जलराशीचे भय किंचित राहिना. म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी. ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा. महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जास्तळी. सन्निधान तिथे माझे तेथुनी नच जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे. महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणो न जाणो तो करी भाविक मत पूजा. बलिपूजा होम आधी सहर्ष सेवने मला. शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे. तेव्हा महात्म हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत. संदेह काही नायात प्रत्यक्ष फळ हे असे. महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ. पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे. श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते. राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी. ग्रहाने गासता कोणा महात्म्य ऐकणे बरे. भयंकर ग्रह पिडा सर्व विघ्नास शांतता. दुस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा. बालग्रहाने आक्रांता बालका शांती कारणे. पडता फूट मित्राशी मित्रता जुळविल हे. दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे.
राक्षसभूत पिछाश्च पाठमात्रे च नाशती. माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे. पशिपुष्पार्घ धूपादी गंधदीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी. अन्य भोग समोर्पोनी वर्षाराधन दानत. प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्वभूतात रक्षित. युद्धचरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना. मनुष्या भय वैऱ्याचे महात्म्य ऐकता नसे. तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मशी कृत त्यापरी. तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सदहितकारक. अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना. निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना. सिंह व्याघ्रा गजरानी येता पाठी भयप्रद. राजा क्रुद्ध वदा धाडी अथवा बंद घालित. वादळ उठणी नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया. मतप्रभावे सिंहादी डाकू वैऱ्यांची यामध्ये. स्मळता पळती दूर विघ्ने मनमहिमा अशी. ऋषिर्वाच बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त जाहली. देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञ भाग सुरा सर्वा प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगद्विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असुनी नित्यरूपती. जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तीच विश्वास मोहिनी जगता जन्म देतसे. प्रार्थिता तुष्ट होनी रुद्वी विज्ञान दान दे. भूपाळी ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूप धारण जी करी. समयी सात होते जी अजन्मा रूप सर्व सृष्टी रूपती. सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षित. अभुदयाची यावेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत. स्तुती करता पुजोनी गंध धूप फुलादिकी. देतती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वादशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरथ वैश्यासी. ध्यान. ओम बालसूर्या परी कांती चतुर्बाहू त्रिलोचना. ध्यातो शिवाजीच्या हाती पाशाम कुशवराभय. ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती. तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राजया. आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडेय उवाच कोष्टके मुनिमेधाचे राजा सुरथ ऐकुनी. तया सुरत्ता सौभाग्या ऋषीस करी वंदना. ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतिनृप. महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काळ बैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजिती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावूनी चिंतन तपी मांडती. आपुले रक्त देवोनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली. देवी उवाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे मनी. मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली. मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत. इहजन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मिपन नसो. विनासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक. सावर्णिक म्हणूनामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे.
तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र ते करती ऐकुनी देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली सुरत क्षेत्र क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी मनु होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया. सूर्याचा पुत्र होणी सावर्णी मनु होईल. क्लीं ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये त्रयोदशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. 99 मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमसुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषौजहि सर्वबाधा प्रशमनम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेतया कार्यमस्मत् व्याधि विनाशनम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वबाधा प्रशमनम त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेतया कार्यमस्मत् वैरी विनाशनम पुत्रां देहि धरम देहि सर्वकामाच्छं देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषौजहि।